स्वागतम. जरा मॉनिटर लावा. धन्यवाद. तरजी मिल भाडा संकुल गोरेगाव पूर्व सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन आणि आजचा दिवस 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसाद भजन मंडळ वर्धी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी गोवा सुद्धा विजय गुंडू सावंत आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी व सन्माननीय भजनरत्न प्रकाश पारकर व गावकऱ्यांचे कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन्ही गोवाला या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची ही संधी दिलेली आहे. त्याबद्दल या मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष एवी आणि बीवी असे दोन्ही अध्यक्ष सन्माननीय रोडे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय निलेश पाटील साहेब, त्याचप्रमाणे या मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय पांडुरंग आसोलकर, खजिनदार सन्माननीय संजय नाईक अपराध आणि त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सर्व रहिवासी संघ यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आमच्याशी ज्याने फोनवर संपर्क साधला ते सन्माननीय चंद्रकांत गुरवबुवा आणि त्यांची मित्रमंडळी यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेले रसिक मायबाप प्रेक्षक, मग या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनी बुवा असतील, पद्मवादक असतील, मान्यवर व्यक्ती असतील, त्या सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे. त्यामध्ये या इथे स्टेजवर आता उपस्थित असलेले माझ्या उजव्या बाजूमध्ये बसलेले ते सन्माननीय मनसे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लॉटरी अध्यक्ष सन्माननीय नितीन पाटील साहेब पवार साहेब, त्याचप्रमाणे या डाव्या बाजूला बसले ते सन्माननीय पंडित कोकाटे बुवा यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून निश्चित दैवत सर्व मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि दंड देवतेला नमस्कार करून माझी ग्रामदेवता आई सातेरी मातेच्या चरणात लीन होऊन गोवाच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याचा वाली श्री सत्यनारायणाला वंदन करून बऱ्याच मातेचं मान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून कमलवालीच्या या आमणे सामने 2020 सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे या ठिकाणी युट्यूबवाले आलेले आहेत. सन्माननीय चंद्रकांत रासम साहेब सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों बुलाए तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है. रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगरतरी, माझा पांडुरंग नांगरतरी.
मन लागो रे 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 नमो एकदंता शिव गौरी सुता नमो एकदंता शिव गौरी सुता तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तुझ्या चरणी ठेवितो माथा तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौर रूप हे तुझे पाहता 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 सौख्य लाभू दे अमुचाची पुंडलिका वरदे हॅलो हरी विठ्ठल श्री महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक फणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टानाया भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा हॅलो
राधिकाची अंगण देतो शिवशंभू राजा दरी दरी पुननाद गुंतला महाराष्ट्र माझा एकदा जोरदार टाळ्या होते आणि सुरुवात माझ्याकडे मायबाप प्रेक्षको. आज आपण सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन केलेलं आहे. आजचे माझे भजन स्पर्धे म्हणजे आजचे जे प्रतिस्पर्धी भाऊ आहेत अतिशय खूप अनुभवी भाऊ आहेत. 40-45 वर्ष भजनामध्ये त्यांनी आपलं आयुष्य घालवलंय. मित्र जरी असले तरी आजच्या स्टेजवर या ठिकाणी ते माझे आज विरोधकच आहेत. परंतु सुरुवात माझ्याकडे आहे. आपलं भजन हे कलियुग आहे, लक्षात घ्या. आपलं भजन राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. राम हा शब्द उच्चारायला खूप सोपा आहे, राम समजायला सोपा आहे, राम हा शब्द लिहायला खूप सोपा आहे. परंतु कृष्ण हा शब्द प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे. कृष्ण हा शब्द उच्चारायला कठीण आहे, कृष्ण शब्द लिहायला कठीण आहे आणि कृष्ण समजायला सुद्धा कठीण आहे. 18 दिवसांच्या महायुद्धामध्ये अर्जुनाच्या रथाचा सारथी कोण झाला? कृष्ण. विरोधक कोण? 5 पांडव विरुद्ध 100 कौरव. आणि त्या रथाचं सारथी पण कोण करत होता? श्रीकृष्ण. 5पैकी एका काही धक्को लावू देऊक नाही आणि 100पैकी एका काही शिल्लक ठेवूक नाही, तो श्रीकृष्ण. लक्षात घ्या, तो समजायला खूप वेळ लागणार आपल्याला. आणि ज्याला कृष्ण समजला त्याला आपलं जीवन समजलं. रामायण, महाभारत, भागवत गीता हे आपले ग्रंथ आहेत. आपल्या मुलांवरती त्या पद्धतीचे संस्कार झाले पाहिजेत. लक्षात घ्या, काळाची गरज आहे, कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मारताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय. लक्षात घ्या, परमेश्वराच्या जवळ जाण्याचा एकच मार्ग ह्या कलियुगात जर असेल तर ते एक म्हणजे नामस्मरण. सत्ययुग, त्रेता, द्वापर आणि कली, सत्ययुगात जर परमेश्वर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे ते ऋषीमुनी. बघा, 1400 वर्ष तपश्चर्या चांगदेवाने केली. तपश्चर्या केल्यानंतर परमेश्वर भेटायचा. त्यानंतर आलं त्रेतायुग. ह्या त्रेतायुगात होम हवन, मोठमोठे यज्ञ केल्यानंतर परमेश्वराची भेट व्हायची. त्यानंतर आलं द्वापारयुग. ह्या द्वापारयुगामध्ये पूजेला महत्व आलं. तासन तास त्या परमेश्वराची पूजा केल्यानंतर आपल्याला परमेश्वर कुठेतरी दिसायचा. आणि आता ह्या कलियुगात मायबाप प्रेक्षको, हे कलियुग आहे. ह्या कलियुगात जर आपल्याला तरायचं असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. कारण प्रत्येकाचं आपण जे कर्म करतोय ते कर्मच सरते शेवटी आपल्या कामाला येणार आहे. पैसा अडका, जमीन जुमला, सगळं इथेच राहणार. पूर्वीच्या काही चालायचं, मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. हे अगदी सत्य आहे आणि ते नाकारून चालत नाही. कलियुग आहे. या कलियुगात पापही घडतच असतात. पुण्य आपल्याला करावं लागतं आणि प्रत्येकाचं कर्म. प्रभू रामाचा बाप दशरथ राजा याने सुद्धा मरणाच्या उंबरठ्यावर असताना मोठ्याने किंकाळी मारलेली होती. कारण मरताना त्याच्या समोर त्याने जे काही कर्म केलेलं होतं ते सरते शेवटी त्याच्या समोर चित्रपट येत होता. आपली सुद्धा उद्या हीच परिस्थिती आहे. आपण वृद्धपणी जेव्हा आपण मरणाच्या उंबरठ्यावर असणार त्यावेळेस आपल्या सगळ्या कर्माची चित्रफित आपल्या डोळ्यासमोर येणार. त्याने का ओरडला मोठ्याने दशरथ राजा? तर ऐन तारुण्यात त्याने श्रावण बाळाला मारलेला बाण, त्यानंतर श्रावण बाळाचं विव्हळणं आणि एकुलता एक मुलगा गेल्यानंतर झालेलं दुःख त्याच्या आई वडिलांना त्याने नजरेसमोर बघितलं. म्हणून तो मरणाच्या उंबरठ्यावर असताना त्याने मोठ्याने किंकाळी मारलेली होती. मला हेच सांगायचं या भजनाच्या माध्यमातून, 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा 84 दशलक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य प्राण्याचा देह मिळालाय. सांगायचा विषय हाच आहे, ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील, त्यांची सेवा
मरेपर्यंत करा, तुमच्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. बरोबर नाही? आणि ज्या रामाचं आपण नामस्मरण करतोय त्या रामाच्या एका छोट्याशा गाण्याने सुरुवात करतोय. सन्माननीय यूट्यूबवाले चंद्रकांत रासम साहेब यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. मागे येतोय का आवाज? ढोलकीचा वगैरे येतोय का? ढोलकीचा येतोय का? श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे देख ले अपने दिल के नगीने में, देख ले अपने दिल के नगीने में, अपने दिल के नगीने में, देख ले अपने दिल के नगीने, देख ले अपने दिल के नगीने में, देख ले अपने, देख ले अपने, देख ले अपने दिल के नगीने में, देख ले अपने दिल के नगीने. मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख ले ऐसे अमृत को पीने में, सुख ले ऐसे, सुख ले ऐसे, सुख ले ऐसे अमृत को पीने में, सुख ले ऐसे अमृत को पीने में. जानकी बैठे मेरे सीने, जानकी देख ले अपने दिल के नगीने में, देख ले अपने दिल के नगीने धन्यवाद. सन्माननीय नितीन अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामान घे, कामान घे, अमृताहुनी गोड
जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम जय जय राम जय जय राम जय जय सारे सारे जय जय राम जय जय राम जय जय राम पनिता 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 जय जय राम जय जय राम जय जय सावळे राम कृष्ण हरी मुरारी सावळे राम कृष्ण हरी मुरारी तुझी मूर्त माझ्या मनी राहते तुला पाहते मेरी आखरी तुला पाहते आज तुझसे जो कहना कहने दे आज तुझसे जो कहना है कहने दे मेरा तेरे पास हरि 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 सावळे राम कृष्ण सावळे राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय सारे सारे गम पम पम गम गम पम पम पनिता 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 पनिता
जय जय राम